नमस्कार. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळापासून एक मिठाई बनवणार आहोत. ही मिठाई दिसायला फारच सुंदर दिसते आणि खायला एकदमच टेस्टी लागते. मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्यामधलं खोबरं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि खोबऱ्यावरची काळपट साल असते ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने काढू शकता. सर्व साल काढून घ्यायची आहे आपल्याला. खोबऱ्याची साल काढून झाली की आपल्याला हे खोबरं स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे असे पातळ काप बनवून घ्यायचे आहेत. आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व खोबऱ्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि भांड्याचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याचा चव तयार होतो. यामध्ये खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे राहू शकतात. त्यासाठी आपल्याला हे छान वाटून घ्यायचं. तुकडे राहता कामा नयेत खोबऱ्याचे. आता आपल्याला हा चव एका वाटीने मोजून घ्यायचा आहे. असा दाबून दाबून भरायचा आणि चव आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्यायचा. चव आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे. कारण आपला चव किती भरतो त्या अंदाजानेच आपल्याला पुढचं साहित्य टाकायचं आहे. ज्या कढईमध्ये मी मिठाई बनवणार आहे त्यामध्येच हा चव मोजून मी घेतलेला आहे काढून. हा 1.5 वाटी चव भरलेला आहे. आता कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. गॅस मी चालू करून घेतलेला आहे. सुरुवातीला मीडियम ठेवायचा गॅस आणि 1 मिनिट भरासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे त्यामध्ये जर काही पाण्याचा अंश वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि मिश्रण थोडंसं कोरडं होईल. इतपत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने चव मोजून घेतला होता त्याच वाटीने दूध घालायचं आहे. इथं मी पाऊण वाटी दूध घातलेलं आहे. दूध घालून पुन्हा आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं. दूध छान आटलं गेलं पाहिजे या चवमध्ये. मिश्रण आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे दूध घातल्यामुळे. आता हे आपल्याला छान आटवून घ्यायचं दूध यामध्ये. तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं साखर विरघळल्यानंतर. पुन्हा आपल्याला थोडंसं हे कोरडं करून घ्यायचं आहे. हे छान एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे. याला सतत हलवून आपल्याला ह्याचा एक छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. आपली साखर मिश्रणामध्ये छान विरघळलेली आहे. आणि हे थोडंसं पुन्हा कोरडं झालेलं आहे. इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपल्याला फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आहे. आणि त्याच वाटीने पाव वाटी इथं
दूध पावडर वापरायची आहे. दूध पावडर घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. दूध पावडरीच्या यामध्ये गाठी राहता कामा नयेत. ते आपल्याला छान फोडून घ्यायचे आहेत. गॅस आता आपल्याला मंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे. दूध पावडरच्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. दूध पावडरची छान मिसळी गेलेली आहे त्यामध्ये. आता यामध्ये मी एक चिमूटभर फूड कलर वापरलेला आहे. लाल कलर घातलेला आहे मी यामध्ये आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुम्हाला जर इथं कलर वापरायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल, पण कलर घातल्यामुळे मिठाई दिसायला फारच सुंदर दिसते. कलर आणि तूप घालून आपल्याला हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला कढई सोडेपर्यंत असंच परतत राहायचं आहे. अजिबात सोडायचं नाही, म्हणजे खाली लागणार नाही ते. आता आपले गौरी गणपतीचा सण येत आहे. गौराई समोर ठेवण्यासाठी ही मिठाई तुम्ही नक्कीच बनवू शकता. फारच सुंदर दिसेल, उठून दिसेल सगळ्या पदार्थामध्ये. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता आपल्याला हे कढई सोडेपर्यंत असं चालवून घ्यायचं आहे. आपल्या मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. मिश्रण कढई सोडायला लागले की एक जीव त्याचा गोळा तयार झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली की ओळखायचं आपलं मिश्रण तयार आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण गार करून घ्यायचं आणि एखादा चमचा घ्यायचा. मी तर गोल चमचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या अंदाजाने आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं काढून घ्यायचं आहे बाजूला. अशा पद्धतीने केलं तर आपले सर्व गोळे एक समान होतील आणि मिठाई दिसायला फारच सुंदर दिसेल. आता आपल्याला हा गोळा वळून घ्यायचा आहे हातावरती. आपण जसं लाडू वळतो तसा गोल आकार किंवा गुलाबजाम करतो त्या पद्धतीने आपल्याला हा गोळा वळून घ्यायचा आहे. ही मिठाई अशीच ठेवली तरी चालेल, पण इथं मी थोडं सजावट करणार आहे त्याला. त्यासाठी इथं मी लवंग लावणार आहे याला. थोडंसं दाबून घ्यायचं मिठाई बोटाने आणि वरती अशी लवंग आपल्याला चिटकवायची आहे. लावून घ्यायची आहे त्याला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फार सुंदर दिसते ते. सर्व मिठाई मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही अशीच ठेवली तरीही चालेल. मी सर्व गोळे वळून त्याला लवंग लावून घेणार आहे अशा पद्धतीने. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सर्व मिठाई बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.